नमस्कार. आज इन्शुरन्स म्हणजे विमा व विविध उद्योग आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी गुंतवणूक विषयक व विमा विषयक व्हिडिओज घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण असं म्हणतो आहे की गुंतवणूक ज्ञान हा सत्र आपलं सुरू आहे. SWP योजना, निवृत्तीनंतर स्थिर उत्पन्न आणि शून्य तणाव, म्हणजे कुठल्याही प्रकारचा तणाव नाही की आपले पैसे काय होतील, वाढतील का कमी होतील वगैरे असं काहीतरी. साधारण ही योजना कोणासाठी असते तर रिटायर्ड कर्मचारी ज्यांनी 30-35 वर्ष सेवेमध्ये घातलेली आहेत आणि आता निवृत्तीनंतर ते स्थिर उत्पन्न बघतायत. त्यांना अशा पद्धतीचं उत्पन्न हवं आहे की जे मासिक नियमित मिळेल, मूळ भांडवल त्यांचं सुरक्षित राहील, प्रसंगी वाढेल, कर बचत लवचिकता मिळेल आणि बाजारातील वाढीचा त्यांना लाभ मिळेल. तेव्हा अशा लोकांनी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. त्यासाठी त्यांनी एक बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड निवडला पाहिजे. त्यामध्ये त्यांचे जे, आता मी उदाहरण देतो आहे, त्यांनी 10 लाख रुपये जर ठेवले तर त्यांना 8,000 रुपये दर महिना त्यांना मिळू शकतो आणि 10 वर्षापर्यंत हा 8,000 रुपये ते घेऊ शकतात आणि त्या दरम्यान त्यांचं मूळ भांडवल थोडंसं वाढलेलं असू शकतं किंवा कमी झालेलं असू शकतं, कारण शेवटी म्युच्युअल फंड हा बाजार जोखमीच्या अधीन असतो. तेव्हा आपण सर्व जाणताच. तेव्हा जास्तीत जास्त SWP योजनेचा वापर करा आणि आपल्यासाठी एक स्थिर उत्पन्न मिळवा. कारण हल्ली ज्या पद्धतीने व्याज देणाऱ्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांचं व्याज अतिशय कमी होत चाललेलं आहे. तेव्हा माझा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद.